सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सहर्ष स्वागत. दीप प्रज्वलन होऊन प्रमुख पाहुणे आणि संचालक मंडळाच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होईल आणि दत्त महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होऊन प्रत्यक्ष सभेच्या कामकाजात सुरुवात होत आहे. राजू शेठ. तुम्ही या बाजूला वैभव या बाजूला मस्त अर्जुन पाण्याची बॉटल इकडे या पुढे त्यांना घेऊन पुढे या जरा तुम्ही या. असं काय मला तर काय कळत नाही. पुढे या. चलो 2 मिनिटं त्यांना येऊ दे ना. तुम्ही कधी यायचे या बाजूने या इकडं बघा या बाजूने ऍक्शन करायची अजून कोण राहिलं पुढे या. किती सध्या पुढे या थोडंसं. गणपती बाप्पा पूजा बिजा करा. नुसतंच आपलं
हां बसू का? श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सर्व सभासदांचे मान्यवरांचे सहर्ष स्वागत. सत्कार लगेच करायचं. मॅडम सत्कार तेव्हा जायचे शाळेमध्ये. एक कार्यक्रमात प्रोटोकॉलमध्ये बदल आहे म्हणायचं. प्रोटोकॉलमध्ये आम्ही एक सत्कार ठेवला होता कार्यानंतर, पण राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना शाळेत जायचं असल्यामुळे तो सत्कार आम्ही पहिला करून घेतला. श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने काही विशेष सत्कार करण्यात येत आहे. तर हा सत्काराचा कार्यक्रम नंतर ठेवण्यात आला होता, परंतु अपरिहार्य कारणास्तव गांधाळे मॅडम यांना ड्युटीवर जायचं असल्या कारणाने प्रथम सत्कार होईल. चला, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या गांधाळे मॅडम. इंदर मॅडम, वाळुंज मॅडम, गांधाळे मॅडम यांचा सत्कार दत्तकृपा पतसंस्थेच्या संचालिका इंदोर मॅडम आणि वाळुंज मॅडम यांच्या शुभ हस्ते होत आहे. आल्याबद्दल धन्यवाद म्हणाले. वेळात वेळ काढून गांधाळे मॅडम दत्तकृपा नागरी सहकारी संस्थेच्या वतीने सत्कारास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार. अहवाल चालक आपल्या संस्थेच्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व संस्थेचे सन्माननीय सभासद यांचे निधन झाले, त्या सर्वांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजलीसाठी सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं. ओम शांत. आजच्या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री शिवाजीराव निगोट यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ताच गवळी साहेबांनी अध्यक्षपदासाठी जी सूचना मांडली त्यास माझे संपूर्ण अनुमोदन आहे. या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारलं. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या सभेच्या कामकाजास विषयपत्रिकेपासून सुरुवात करतो. प्रथम सभेचे सूचनापत्र पान क्रमांक 3. श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर या संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की अधिमंडळाची 29वी वार्षिक बैठक
सोमवार दिनांक 25/9/2023 रोजी सकाळी 11 वाजता माननीय शरद पवार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे माननीय चेअरमन श्री शिवाजी बापूराव निगोट यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. बैठकी पुढील विषय: दिनांक 8/9/2022 रोजी झालेल्या मागील अधिमंडळाचे वार्षिक बैठकीचा वृत्तांत वाचून कायम करणे. ठराव क्रमांक 1. संस्थेची मागील वार्षिक सभा दिनांक 8/9/2022 रोजी माननीय शरद पवार सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे संपन्न झाली होती. सदर सभेचा सभावृत्तांत पुढील प्रमाणे. विषय क्रमांक 2. सन 2021-22च्या वार्षिक अहवाल वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे. ठराव क्रमांक 2. सोबत जोडल्याप्रमाणे सन 2021-22चे वैधानिक लेखापरीक्षकाने प्रमाणित केलेले ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक वाचून पाहून सर्वसंमतीने मंजूर करून त्यास स्वीकृती देण्यात आली. सदर वर्षी संस्थेस 31,63,325 रुपये 50 पैसे इतका नफा झाला होता. सूचक होते श्री थोरात नरेंद्र सीताराम, अनुमोदक होते श्री चिखले दत्तात्रय तुकाराम. विषय क्रमांक 3 होता वैधानिक लेखापरीक्षकाचे सन 2021-22चे लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व स्वीकृत करणे. ठराव क्रमांक 3 होता सन 2021-22चे वैधानिक लेखापरीक्षण श्री योगेश पाटील अँड कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट, PNA नंबर 15027 वर्ग A2 यांनी पूर्ण केले असून सदर वर्षासाठी संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला असल्याची माहिती सभेपुढे देण्यात आली. सर्वसंमतीने लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करण्यात आला. सूचक होते बाळासाहेब विठ्ठल थोरात, अनुमोदक होते जयेश विनोदचंद शहा. विषय क्रमांक 4 होता सन 2020-21चे वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे दोष दुरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे. ठराव क्रमांक 4. संस्थेचे सन 2020-21चे वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्त करून दोष दुरुस्ती अहवाल दिनांक 28/10/2021 रोजी सहकार खात्यास सादर केला आहे. त्यावर सहकार खात्याकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. सूचक होते संदीप तुकाराम गांजाळे, अनुमोदक होते अरुण बबन थोरात. विषय क्रमांक 5 होता कायदा व नियम यास अनुसरून नफा विभागणी व लाभांश यास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 5 होता संस्थेस सन 2020-21-22 या वर्षाकरता 31,63,325 रुपये 50 पैसे इतका नफा झाला आहे. माननीय संचालक मंडळाने सदर नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्याची शिफारस केली आहे. राखीव निधी 25%, 7,90,831, लाभांश 10%, 10,24,121, लाभांश समीकरण निधी 50,000, निवडणूक निधी 80,000, सभासद कल्याण निधी 50,000, सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी 15,000, गुंतवणूक चढउतार निधी 50,000, धर्मदाय निधी 3,000, दत्त मंदिर विकास निधी 1,00,000, सभासद भेटवस्तू निधी 3,00,000, संशयित बुडीत निधी 7,00,000, शिल्लक नफा 373 रुपये 50 पैसे असा एकूण 31,63,325 रुपये 50 पैसे नफ्याची विभागणी केली आहे. तसेच लाभांश दर 10% प्रोरेटा पद्धतीने देण्याची शिफारस केली आहे. नफा विभागणी व लाभांश दरास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सूचक होते भिवसेननाथ निगोट, अनुमोदक होते सुदाम भैरवनाथ शिंदे. विषय क्रमांक 6 होता सन 2022-23चे उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रक, महसूल खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. ठराव क्रमांक 6 होता सोबत जोडलेल्या सन 2022-23च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सन 2022-23साठी 38,920 रुपये नफ्याचा आपण अंदाज केला होता. सूचक होते प्रकाश दोंडोकोकरकर, अनुमोदक होते शांताराम भाऊ जाधव. विषय क्रमांक 7 होता सन 2021-22च्या वर्षाच्या मान्य अंदाजपत्रक तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 7 होता सन 2021-22 या वर्षाच्या मान्य अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेला पुढील खर्चाची माहिती सभेपुढे देण्यात आली.
त्यावर चर्चेअंती सदर कर्ज योग्य व बरोबर असल्याने त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. जादा झालेला खर्च होता ऑफिसातील 15,977, टेलिफोन खर्च 4,274, जाहिरात खर्च 5,800, किरकोळ खर्च 9,950, टॅक्स ऑडिट फी 7,000, लॉकर भाडे 900, वर्तमानपत्र बिल 357. सदर खर्च हे तरतूद न केल्याने व्यवहारात वाढ झाल्याने झाले होते. सूचक होते चंद्रशेखर पोखरकर आणि अनुमोदक होते आशा राजू मोडवे. विषय क्रमांक 8 होता सन 2022-23 या सालाकरता वैधानिक लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे. ठराव क्रमांक 8 होता शासनाच्या नियमानुसार वैधानिक लेखापरीक्षण सहकार खात्याचे पॅनलवरील ऑडिटर यांच्याकडून करून घेण्याचे अधिकार संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपल्या संस्थेचे सन 2022-23चे वैधानिक लेखापरीक्षणाकरता आलेल्या अर्जांचे सभेपुढे वाचन करण्यात आले. सदर विषयावर चर्चा होऊन श्री पोखरकर SS चार्टर्ड अकाउंटंट PNA नंबर 10,644 वर्ग A1 यांच्याकडून करून घेण्यात यावे व त्यांचे मानधन शासकीय परिपत्रकानुसार देण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. सूचक होते ज्ञानेश्वर बबन थोरात आणि अनुमोदक होते महादेव बाळाजी गांजळे. 9वा विषय होता संचालक मंडळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या वसूल व येणे कर्जाची कायदा कलम 75(2)(1) नुसार माहिती घेणे. माहितीचा तपशील पुढील प्रमाणे होता. संचालक नातेवाईक कर्जदार संख्या 5 होती. येणे बाकी रक्कम होती 59,09,473. त्याच्यापैकी थकबाकी रक्कम होती 13,96,473. थकबाकीचे येणे कर्जाचे प्रमाण होते 0.97%. चर्चेअंती संचालक व नातेवाईक यांनी आपली थकबाकी राहणार नाही याची काळजी घ्यावी या सूचनेनंतर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक होते आजगर अमीन अब्दुल रजाक शेख. अनुमोदक होते गणेश तुकाराम गावडे. विषय क्रमांक 10 होता सन 2022-23चे प्रशिक्षण कर्ज, गुंतवणूक कर्ज, वसुली, कर्ज मर्यादा इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. ठराव क्रमांक 10 होता सन 2022-23 या वर्षाकरता प्रशिक्षण कर्ज, गुंतवणूक कर्ज, वसुली, कर्ज मर्यादा इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन सभासदांनी सूचना सांगितल्या. बदलत्या सहकार कायद्यानुसार नवीन बाबींसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक ती ध्येयधोरणे ठरविणे तसेच त्यांची अंमलबजावणी करणे बाबतचे सर्व अधिकार माननीय संचालक मंडळास सर्वानुमते देण्यात आले. सूचक होते सुनील निवृत्ती खानदेशे. अनुमोदक होते विलास दत्तात्रय पोखरकर. विषय क्रमांक 11 होता क्रियाशील सभासंबंधी निकष पूर्ततेची माहिती सादर करणे. ठराव क्रमांक 11 होता क्रियाशील सभासद निकष पूर्ततेची माहिती सभेपुढे वाचून दाखविण्यात आली. जे सभासद पात्रता निकष पूर्ण करीत नसतील त्यांनी निकष पूर्ण करून सक्रिय सभासद व्हावे असे सभासदांना आवाहन करण्यात आले. सूचक होते योगेश बाळासाहेब वाळुंज. अनुमोदक होते चंद्रशेखर बबन पोखरकर. विषय क्रमांक 12 होता अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहण्याबाबत आलेल्या अर्जांना मान्यता देणे. ठराव क्रमांक 12 होता अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहण्याबाबत आलेल्या पुढील अर्जांना मंजुरी देण्यात आली. अनुपस्थित सभासदाचे नाव होते श्री मोरडे बबन ज्ञानेश्वर, सभासद क्रमांक 1. सूचक होते नरेंद्र सीताराम थोरात. अनुमोदक होते माणिक कोंडाजी गांजाळे. विषय क्रमांक 13 होता उपविधी क्रमांक 61(4)चे तरतुदीस अनुसरून 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा न नेलेला लाभांश राखीव निधीकडे वर्ग करणे. ठराव क्रमांक 13 होता संस्थेकडे सन 2018-19 मधील न नेलेला लाभांश रुपये 23,23,679 रुपये उपविधी क्रमांक 61(4)चे तरतुदीनुसार राखीव निधीस वर्ग करण्याचे सर्वानुमते ठरले. सूचक होते ज्ञानेश्वरनाथ गावडे. अनुमोदक होते अरुण जगन्नाथ जाधव. येणेप्रमाणे मागील सभेचा सभावृत्तांत असून सदर सभावृत्तांतास सभासदांनी मंजुरी द्यावी. सूचक घ्या संतोष शेठ बांधकेले. अनुमोदक घ्या प्रकाश शेठ पोखरकर.
विषय क्रमांक 2 आहे सन 2022-23चा वार्षिक अहवाल वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे. वार्षिक अहवाल पान क्रमांक 4, 5, 6, ताळेबंद पान क्रमांक 8, 9, नफा तोटा पत्रक पान क्रमांक 10, 11, 12, 13. ताळेबंद नफा तोटा पत्रकामध्ये काय कोणाची काही शंका असेल तर विचारा. एकच विषय असा आहे, वृक्ष संवर्धन निधी जो केला आपण 2 लाख रुपये, 2,01,000 रुपये, त्याचं आपण काय हे केले का? आता आपण नगरपंचायतीने आवाहन केलेले आहे. मी माझ्या संस्थेच्या वतीने 50,000 वृक्ष लागवडीचे केलेले आहे. त्यासाठी काही आपण हे करायचं विषय विषय असा होता की नफा वाटणीचा विषय होता. तर त्याच्यामध्ये वृक्ष संवर्धन निधी 2,01,000 रुपये हा आपण राखीव ठेवलेला आहे. तर त्याचा म्हणजे आतापर्यंत कुठं उपयोग केला का? आता आपण नगरपंचायतने चालू वर्षी म्हणजे केंद्र सरकारची जी स्कीम आहे तिला अनुसरून आपल्याकडे वृक्ष रोपणासाठी बऱ्याच ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था, त्यांना उपक्रम करण्यासाठी आवाहन केलं होतं. तर मी माझ्या रामाप्रभा प्रतिष्ठानच्या वतीने 50,000 झाडांची मागणी फॉरेस्ट खात्याकडे केलेली आहे. त्यांनी त्याला मंजुरी देखील दिलेली आहे. नगरपंचायत बरोबर त्या प्रकारचा करार सुद्धा झालेला आहे. तर त्यासाठी संस्थेतून काही मदत होणार की हा जो आपण निधी ठेवतो तर तो निधी त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. किंवा यापूर्वी आपण जर कुठे वापर केला असेल तर त्याचा खुलासा करावा. धन्यवाद. सदर निधी हा संस्थेकडे शिल्लक आहे, त्याचा अजून वापर काही झालेला नाही आहे. नगरपंचायतीकडनं संस्थेस पत्र आलेलं आहे CRS फंडाबाबत. तर वार्षिक सभा नंतरची जी संचालक सभा आहे त्याच्यामध्ये निर्णय घेऊन त्याविषयी आपण वृक्ष संवर्धनासंदर्भात काहीतरी भरीव अशी तरतूद करू. सदर ताळेबंद व नफा तोटा पत्रकास सभासदांनी मंजुरी द्यावी. काय आपण 1 लाखाची तरतूद केलेली यामध्ये. आता मला वाटतं त्याच्यात तुम्ही दत्त मंदिरासाठी आपण सर्व सभासदांनी सहकार्य करू. त्यासाठी परवानगी द्यावी की कमीत कमी 2 लाख दिले कमी ते 1,51,000 तरी करावं. कारण त्या ठिकाणी येणारा खर्च पण बऱ्यापैकी सर्वांनी त्या मान्यता देवाची माझी विनंती. नानाची सूचना मांडली. वास्तविक ही सूचना मी प्रथम मांडणार होतो, पण थोडा कधी कधी भावनिक विषय असतो. त्या भावनिक विषयाकडे पाठ वळवले चांगले असते. कारण पतसंस्था ही फक्त मार्केट ॲड पुरती मर्यादित नसतो, तर ती तालुक्यातील अनेक सभासदांची अनेक ठिकाणी मंदिराची कामं चाललेली असतात. त्यामध्ये मग जर मार्केटचाच विषय घ्यायचा म्हटलं तर शहरात सहकारी बँक एवढी मोठी बँक आहे, परत PDCC बँक आहे, खरेदी विक्री संघ आहे, परत IDBI बँक आहे.
अशा नावाजलेल्या बँक आहेत. आपण फार लोक त्यांच्या पुढे तोकडे आहोत. आणि जर एकाच संस्थेने एखाद्या मंदिराला देणगी तुम्ही सभासदाचा लाभ घ्या 2% 3%, परंतु एखाद्या संस्थेकडून एवढ्या मोठ्या स्वरूपात किंवा त्यांनी आता तो कॉलम टाकला की दत्त मंदिर विकास निधी, मी गवळी साहेबांना आल्याला विचारला, आता मग नवीन सुरू केला. तर प्रत्येक पतसंस्थेने जर लांडवाडीने विचार केला बघ संस्थेने की बघ मंदिराचं हे करायचं मनसरच्या एखाद्या बँकेने, तर मला ते काही योग्य वाटत नाही. ठीक आहे, आता जरी संस्थेची जी इच्छा होती त्या संस्थेच्या इच्छेनुसार त्यांनी मला वाटतं 1 लाख आणि मागे काहीतरी 3700 रुपये असे येतील, 3750 रुपये. तर तेवढी रक्कम ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा जास्त बोलल्या संस्थेवरती टाकू नये असं मी या मतात आहे. कारण संस्था फक्त दत्त मंदिराला किंवा आपल्या मंदिराला कुठलाच विरोध नाही, परंतु मार्केटमध्ये फक्त एक मंदिर म्हणून नाही. अनेक सभासद जर पिंपळगावचे 101 सभासद असताना उद्या श्रीराम मंदिरासाठी त्यांनी मागितले तर ते संस्थेला द्यावं लागेल. सभापती साहेब बरोबर ना? तर माझी विनंती आहे की थोडंसं त्यांनी जे दिलं त्याच्यात समाधान मानावे ही माझी वैयक्तिक मत आहे. त्याच्या पलीकडे जर सभासदांना आणखी पुढे निर्णय घ्यायचा असं घेऊ शकता. धन्यवाद. हॅलो, मी नारायण पेटे बोलतोय. आता मी सभासद झालो तर मला त्याचे काही प्रूफ मिळणार नाही. हे संस्थेने प्रत्येकाला आता प्रूफ मी 8 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये सभासद झालो, पण माझ्याकडे जे सभासद आहे त्याचा माझ्याकडे काही प्रूफ नाही. मी ह्या बँकेचा सभासद आहे का नाही याने आपलं सभासद कार्ड आपल्याला द्यावा, पण ते कुणी असं शेअर सर्टिफिकेट संस्थेमधनं घेऊन जायचं आहे. शेअर सर्टिफिकेट तयार आहेत, जसे तुम्हाला वेळ मिळेल. तर विषय चालला होता आपला वार्षिक अहवाल, वैधानिक लेखापरीक्षण झालेला ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे. याच्यावरती एक आपण याच्यामध्ये सभासद कल्याण निधी 50,000 तरतूद आज केलेली आहे आणि यापूर्वी देखील सभासद कल्याण निधी 1,80,200 रुपये. तर फक्त थोडंसं त्याचा खुलासा करा. सभासद कल्याण निधी म्हणजे काय, की सभासदांना त्याचा प्रत्यक्ष फायदा काय होणार आहे? एखादा सभासद मयत झाल्यानंतर संस्थेतर्फे त्याच्या वारसाला 10,000 रुपये रक्कम दिली जाते. तर ही जी रक्कम आहे ती आपण सभासद कल्याण निधीमधनं देत असतो. शक्यतो आपण अहवाल सालातील मयत सभासदांचाच विचार करत असतो, कारण दरवर्षी आपली सभा येतच असते. ही 10,000 रुपयाची मदत कुठलीही रक्कम न भरता, कुठलाही इन्शुरन्स वगैरे न भरता आपण सभासदांना अदा करत असतो. धन्यवाद. संस्थेच्या पहिले संस्था केलेली सभासदांच्या हितासाठी भले पूर्ण फुलाची पाकळी आपण देत आहे, त्याबद्दल आपला आभार आहे. यंदाच्या अहवालामध्ये 4 जण आहे, त्यांना द्यायचं. सूचक घ्या नाना गांजळे आणि अनुमोदक घ्या नारायण बेके. पुढचा विषय होता वैधानिक लेखापरीक्षकाचे सन 2022-23चे लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व स्वीकृत करणे. पान नंबर 7वर लेखापरीक्षण अहवाल लिहिलेला आहे. संस्थेचे सन 2022-23चे वैधानिक लेखापरीक्षण श्री पोखरकर SS, चार्टर्ड अकाउंटंट, ऑडिट पॅनल क्रमांक 10-644 वर्ग A1 यांनी पूर्ण केले असून संस्थेस लेखापरीक्षण वर्ग अप्राप्त झालेला आहे. सदर अहवालात कोणतेही गंभीर दोष नोंदवलेले नाहीत, तरी सभासदांनी लेखापरीक्षण अहवाल स्वीकृत करावा, त्यास मंजुरी द्यावी. सूचक घ्या बारकूशेठ जगताप आणि अनुमोदक घ्या किरण शेठ गावडे. विषय क्रमांक 4 होता सन 2021-22चे वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे दोष दुरुस्ती अहवालावर व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे. सन 2021-22चे लेखापरीक्षण अहवालाचे दोष दुरुस्ती अहवाल सहकार खात्यास दिनांक 28/10/2022 रोजी सादर केला आहे. त्यावर सहकार खात्याकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. सभेने सदर विषयास मंजुरी द्यावी.
पुढचा विषय घ्या. विषय क्रमांक 5, कायदा व नियम यास अनुसरून नफा विभागणी व लाभांश यास मंजुरी देणे. पान क्रमांक 5 वर नफा विभागणी दिलेली आहे. संस्थेस सन 2022-23 या वर्षाकरता सर्व खर्च व तरतुदी वजा जाता रुपये 37,283,16 रुपये 16 पैसे इतका नफा झाला आहे. तसेच सन 2021-22चा शिल्लक नफा रुपये 373 रुपये 50 पैसे असा एकूण 37,656 रुपये 66 पैसे इतका नफा वाटणीसाठी उपलब्ध असून माननीय संचालक मंडळाने पुढील प्रमाणे नफा वाटणी शिफारस केली असून त्यास सभेने मंजुरी द्यावी. तसेच संचालक मंडळाने लाभांश 11% प्रोरेटा पद्धतीने देण्याची शिफारस केली आहे. राखीव निधी 25% 9,25,164 रुपये, लाभांश 11% प्रोरेटा पद्धतीने 11,74,035 रुपये, लाभांश समीकरण निधी 1,00,000 रुपये, निवडणूक निधी 50,000 रुपये, सभासद कल्याण निधी 50,000 रुपये, सहकारी शिक्षण व प्रशिक्षण निधी 25,000, गुंतवणूक चढउतार निधी 1,00,000, धर्मदाय निधी 31,000, श्री दत्त मंदिर विकास निधी 1,00,000, सभासद भेटवस्तू निधी 4,00,000, संशयित बुडीत निधी 7,00,000, तांत्रिक विकास निधी 25,000, आपदग्रस्त निधी 20,000, शिल्लक नफा 457 रुपये 66 पैसे असा एकूण 37,656 रुपये 66 पैसे नफ्याची विभागणी केलेली आहे. सदर नफा विभागणीस व लाभांश दरास सभेने मंजुरी द्यावी. मंजूर आहे का? सूचक घ्या नंदकिशोर गांजाळे, अनुमोदक घ्या बाळासाहेब थोरात. विषय क्रमांक 6 आहे सन 2023-24चे उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रक महसूल खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे. अंदाजपत्रक पान क्रमांक 10 ते 13 वर आहे. सन 2023-24 सालाकरता 40,94,014 रुपये नफ्याचा अंदाज केलेला आहे 23-24साठी. सदर अंदाजपत्रकास सभासदांनी मंजुरी द्यावी. मंजूर आहे का? सूचक घ्या. हां प्रशासकीय खर्च जो धरलेला आहे आपण हां 6,65,000 हां म्हणजे नक्की खर्च प्रशासकीय खर्च म्हणजे काय? पान नंबर 11 हां ऑफिसचे जे खर्च आहेत ऑफिस साधील म्हणा टेलिफोन जाहिरात ते त्याच्यामध्ये धरलेले. जाहिरात वगैरे आपण दिलेली जाहिरात खर्च दिलेला आहे. तुम्ही ऑफिसवर साधील खर्च दिलेला आहे तर प्रशासकीय खर्च 6,63,000 वर्षाला. नाही ते आपण ते हेड आहे आणि ते हेड खालचं आहे दिलेलं आहे. ते हेड खाली आहे पूर्ण, तेच हेड खालचं आहे ते. हां संपूर्ण जो खर्च होतो ना तो संपूर्ण एका योजनेचा फायदा आहे. तुझ्या खालचे खर्च तर तरी बी गेलं खर्च जरा थोडंसं जास्त असं वाटत नाही का? सर्वात कमी होता अंदाज नाही हे झालेला प्रत्यक्ष नाही, झालेला शासनाचं 28,000 आहे. शासनाचं परिपत्रक सभापती महिन्याला महिन्याला नाही वर्षाला आहे ना, वर्षाला आहे. वर्षाला 6 लाख आहे. हां वर्षाला आहे. काहीच नाही, उलटाच खर्च आपला नफ्याच्या हिशोबाने फार कमी. शासकीय परिपत्रकानुसार 2% खर्च राहतो, आपला 0.93% झालेला आहे. विषय क्रमांक 7 सन 2022-23 या वर्षाच्या मान्य अंदाजपत्रक तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. पान क्रमांक 14 वर आहे. ऑफिस साधील अंदाज 50,000 होता, प्रत्यक्ष 60,088 रुपये झालेला आहे. 10,088 रुपये 50 पैसे जास्त झालेला आहे तरतूद कमी केल्यामुळे. दैनंदिन ठेव एजंट कमिशन अंदाज 1.5 लाख होता, प्रत्यक्ष 1,85,584 झालेलं आहे. 35,584 रुपये जास्त झालेले आहे. व्यवहारात वाढ झाल्याने झालेला आहे खर्च. वार्षिक सभा खर्च 70,000 रुपये, प्रत्यक्ष 71,775 झालेला आहे. 1,775 रुपये जादा झालेले आहे. प्रासंगिक खर्चात वाढ झाल्याने हा खर्च झालेला आहे. संचालक मंडळ सभा खर्च 25,000 रुपये, प्रत्यक्ष 28,300, जास्त 3,300 तरतूद कमी केल्याने झालेलं आहे. पोस्टेज खर्च 2,000 रुपये,
प्रत्यक्ष 2235 रुपये झालेले आहे, 235 रुपये जास्त झालेले आहे तरतूद कमी केल्याने. वर्तमानपत्र बिल 1000 रुपये, 1120 रुपये प्रत्यक्ष खर्च, 120 रुपये जास्त तरतूद कमी केल्याने. कॉम्प्युटर खर्च 35,000 रुपये, प्रत्यक्ष खर्च 36,956 रुपये, 1956 रुपये जास्त झालेला आहे, प्रासंगिक खर्चात वाढ झाल्याने. व्यवसाय कर 1000 रुपये, प्रत्यक्ष 1500, जास्त 500 झालेला आहे. 2 वर्षाचा आपण एकत्रित अदा केल्याने सदर खर्च झालेला आहे. SMS पॅक खरेदी 24,190, आपण तरतूद केली नव्हती मागच्या वर्षी, तरतूद न केल्याने हा खर्च झालेला आहे. टॅक्स ऑडिट फीची आपण तरतूद नव्याने केलेली आहे, 35,000 रुपये जादा खर्च आहे. उत्तम जिंदगीची तरतूद केलेली आहे 25,000 रुपये. तर सदर अंदाजपत्रापेक्षा जादा झालेल्या खर्चात सभेने मंजुरी द्यावी, मान्यता द्यावी. यस, सूचक घ्या जाधव साहेब. आणि आपली जी कर्ज खाते असतात, जी नियमित कर्ज खाते असतात, त्यांना येणे बाकीच्या 0.25% तरतूद NPA तरतुदी शासकीय नियमाप्रमाणे करावी लागते. तर ती तरतुदीची जी रक्कम आहे ती आपण 25,000 रुपये तरतूद करून ठेवलेली आहे नियमित कर्ज खात्यांसाठी 0.25 प्रमाणे. विषय क्रमांक 8 आहे. सन 2023-24 या सालाकरता वैधानिक लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे. संचालक मंडळाला फुल परवानगी. संचालक मंडळाला परवानगी. शासकीय लेखापरीक्षकाची परीक्षणासाठी सभेने संचालक मंडळास परवानगी दिलेली आहे. त्यांचे मानधन हे शासकीय परिपत्रकानुसार दिले जाते. पुढचा विषय मान्य संचालक मंडळ व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या वसूल व येणे कर्जाची कायदा कलम 75(2)(1) नुसार माहिती घेणे. तर माहिती पुढील प्रमाणे तपशील संचालक कर्जदार संख्या 0, येणे बाकी 71,53,738, थकबाकी 0. संचालक नातेवाईक कर्जदार संख्या 3, येणे बाकी रक्कम 58,14,919, थकबाकी 10,65,258 रुपये. थकबाकीचे एकूण येणे कर्जाचे प्रमाण 0.70%, 0.70. संचालक नातेवाईकांनी आपण थकीत राहणार नाही याची काळजी घ्यावी. सभेने सदर विषयास मंजुरी द्यावी. सूचक घ्या गांजाळे साहेब. हा, वसुली केली जाईल सगळ्यांकडून आणि ती पण मान्यप्रमाणे. विषय क्रमांक 10 होता. सन 2023-24चे प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, कर्ज वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. या विषयामध्ये सर्वसाधारण प्रशिक्षणामध्ये 97व्या घटना दुरुस्तीनुसार संस्थेचे सभासद यांना एक दिवसीय तसेच संचालक व सेवक यांना 3 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे. याबाबत योग्य प्रशिक्षण संस्था, योग्य प्रशिक्षक, योग्य विषयाची निवड करणे व प्रशिक्षण पूर्ण करून घेणे याचा समावेश होतो. कर्जाच्या बाबतीचा जर विचार केला तर ठेवीच्या 60 ते 70% इतके कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. यासाठी कर्जाबाबतचे संस्थेचे धोरण, परिपत्रकीय व्याजदर, योग्य तारण इत्यादी बाबीबाबत संस्थेची धोरणे ठरविणे. गुंतवणुकीचा जर विचार केला तर गुंतवणूक ही ठेवीच्या 25% इतकी असावी लागते. गुंतवणुकीची वेळोवेळी माहिती घेऊन ती योग्य बँकेत गुंतवणुकीस प्राधान्य देणे गरजेचे असते. कर्जवसुलीबाबतची ध्येय धोरणे ठरवणे, कमीत कमी थकबाकी कशी राहील यासाठी वसुलीचे योग्य नियोजन करणे आणि कर्ज मर्यादेमध्ये संस्थेस आवश्यकता असेल तेव्हा बाह्य कर्ज उभारणी करणे इत्यादी बाबतची संस्थेची सन 2023-24 साठीची ध्येय धोरणाबाबत चर्चा करणे या संदर्भातला हा विषय आहे.
मंजूर आहे का? बाबाजी वायल. सूचक घ्या बाबाजी वायळ आणि अनुमोदक घ्या फल्ले सर. विषय क्रमांक 12 अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहण्याबाबत आलेल्या अर्जांना मान्यता देणे. अनुपस्थित राहण्याबाबतचा एकही अर्ज संस्थेकडे आलेला नाही आहे. पुढचा विषय घ्या तुम्ही. उपविधी क्रमांक 61(4) तरतुदीस अनुसरून 3 वर्षावरील न नेलेला लाभांश राखीव निधीस वर्ग करणे. हा जो लाभांश आहे तो 2019-20चा आहे. रक्कम आहे 3070 रुपये. सभासदांनी सभासदत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांचा शिल्लक लाभांश उपविधी क्रमांक 61(4) च्या तरतुदीनुसार राखीव निधीस वर्ग करण्यास सभेने मान्यता द्यावी. सूचक घ्या दत्ताशेठ चिखले. अनुमोदक घ्या नितीन शेठ पोखरकर. विषय पत्रिकेनुसार आपले विषय सर्व झालेले आहेत. कुणाला काय शंका असेल तर विचारू शकता. विषय असेल तर विचारा. काय बोलायचं? सर्व हॅलो सर्व सभासदांच्या वतीने सर्वप्रथम दत्तात्रय कृपा नामविपत्र संस्थेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देतो आणि सर्व सभासदांच्या वतीने विनंती करतो की बऱ्याच पतसंस्थेने विनातांनी कर्ज आपण देखील देत आहे 15%, परंतु हे कर्ज शैक्षणिक निधीसाठी म्हणजे आज जर पाहिला तर आज शैक्षणिक बाल शिक्षणासाठी जर बाहेर मुलं गेली आणि एखाद्या मुलाला जर पुढे घ्यायचं झालं तर 40,000 रुपये जवळ लागतात आणि अशा वेळेस बरीच मंडळी अशी असतात की 40,000 रुपये जवळ नसतात. तर संस्थेने वेगळं विनातांनी त्याला बदल्यात तुम्ही 4 चेक घेऊन एक 70-75,000 पर्यंत 10% व्याजदराने फक्त शैक्षणिक मुलांच्या शिक्षणासाठी त्यामध्ये कॉम्प्युटर असेल शैक्षणिक साहित्य जे काय असेल किंवा एखाद्या मुलाची फी मुलीची फी भरायची असेल तर त्यासाठी द्यावी. दुसरा शेतकरी आपलं जर आता आपण पाहिलं तर इथं जो 80% सभासद हे आपले शेतकरी. तर शेतकऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना काही जर द्यायचे असेल वाटेल तर ते सामान खरेदी करण्यासाठी सुद्धा आपण एक वेगळा 10% व्याजदर करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यासाठी तुम्ही त्याचा सातबारा आठव हा फक्त नाममात्र शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून घ्या आणि शेतकरी असल्याचा पुरावा घेऊन 10% व्याजदराने त्याला कर्ज द्यावे अशी माझी विनंती राहील. आणि ज्येष्ठ मंडळींनी जर ठेवी ठेवल्या तर इतर ठेवीपेक्षा त्यांना एखादा 1% 2% जे तुमच्या संचालक मंडळाला आणि संस्थेला परवडेल अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेव ही एक चालू करावी अशी विनंती राहील. धन्यवाद. माझे मित्र आणि संचालक बॉडी आणि आपल्या तालुक्यात ही आपली संस्था मला तरी वाटतं एक नंबरवर आहे आपल्या तालुक्यात आणि सगळं संचालक मंडळ टॉप बॉडी अध्यक्ष संस्थापक सगळे आभार मानतो. आमच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले सन्माननीय संस्थापक मोडे साहेब, अध्यक्ष निगोड साहेब आणि आदरणीय संचालक मंडळी आणि आमचे माननीय मावसाई सर्व सभासद बंधूभगिनींनो, अजून गावात पाहताना आणि आवाजातून वाचन झाले सगळे विषय वाचन झाले सगळं पाहताना आम्हाला अतिशय सुंदर आपल्या संस्था
22 कोटी ठेवीवर 37 लाख रुपये निव्वळ नफा. सभापती, आपण जर पाहिलं कॅल्क्युलेशन करू माऊली, आपण जर पाहिलं कॅल्क्युलेशन करू तर 22 कोटीवर 37 लाख रुपये नफा हा विक्रमी नफा दिसून येतोय. एवढा नफा कुठल्याही संस्थेला होत नाही. आणि यातच सर्वसामान्य पाहता संचालक मंडळ जे काम करतात ते आपल्याला सर्वसामान्य दिसून येत आहे. विनामूल्य वेळ काढून आपला काम धंदा त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे व्यापारी वर्गातले मंडळी उद्योगपती आहेत, आपल्याला व्याज करत दिसणार आहे. सगळे आपला वेळ काढून विश्वस्त म्हणून वर्षभर या संस्थेचं कामकाज करतात. त्याबद्दल परत एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो. संस्थेची अशीच वाटचाल हो. या ठिकाणी जर पाहिलं तर दिवाळी वाटप किराणा जे किट असते सावरच आहे ते किराणा किट पूर्ण मंचरमध्ये सगळ्या संस्था, मी असं काही नाव ठेवत नाही, सगळ्या संस्थेपेक्षा सुंदर किराणा किट दत्तवृत्त तेलाचा महाराष्ट्राला कुठलीच संस्था देत नाहीये. कोणी तेलचा पुढा माऊली साहेब कुणी देत नाही. दत्तवृत्ताची देते किती माग असते आणि अतिशय सुंदर किराणा किट दत्तवृत्ताचं बाहेर निघतंय. आपण स्कूल पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आणि तेही असं दिवाळी वाटप यापुढे सतत चालू राहो अशी आमच्या सभासदांतर्फे आपल्याला विनंती आहे. आणि पुढे एकदा सुंदर सभा झाली, आपण आवराचा कष्ट घेताय, संस्थेचं कामकाज सुंदर आहे अशी वाटचाल या संस्थेची हो. पुढील मार्च 1 पर्यंत संस्थेच्या 25 कोटी ठेवी हो अशी सध्याच्या व्यक्त करून पुढे एकदा आपल्या सर्वांना अभिनंदन करतो. नाही सगळे आनंदाचा नाही, आपलं सभासदांचं म्हणजे सभासदांच्या आनंदाचा शिदा. सभासदांनी ज्या काही सूचना केल्या, आमचं संचालक मंडळ त्या सूचनांचं काळजीशीर सर्व पूर्तता करून योग्य ते सर्व सभासदांना जास्तीत जास्त डिव्हिडंड किंवा जास्तीत जास्त द्यायला नाही याचं सर्व आम्ही सर्व करतो. दत्तकृपा नाट्य सहकारी संस्थेच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कामकाज संपत आलेला आहे. ऐनवेळच्या विषयामध्ये माझी फक्त एक सूचना आहे. विद्यमान संचालक मंडळ ते म्हटले तर तो काही 5 वर्षाचा 3 वर्षाचा कालावधी असतो, तो आम्हाला प्रिंट होणं अपेक्षित आहे. म्हणजे कुठून सुरू आणि कुठपर्यंत हा एक भाग. त्यानंतर मी कर्जदार सभासद नाही, परंतु ठेवी माझ्या तिथं असतात आणि नेहमी माझं तिथं म्हणजे मी जाणे येणं असतात. त्या ठिकाणचा जो सेवक वर्ग आहे हा सेवक वर्ग अतिशय नम्र विनम्र आणि ठेवी वाढण्याला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून मी या सर्व सेवक वर्गाचंही अभिनंदन करतो. विषय सूचीप्रमाणे संपूर्ण विषय झालेले आहे. संपूर्ण विषयांना मंजुरी घेण्यात आलेली आहे सभासदांकडून. आता यानंतर श्री केदारी साहेब, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांचं सभासदांसाठी प्रशिक्षण होईल. केदारी साहेब चला. सर, तुम्ही सूचना मानली आमच्या सेवकांबद्दल, त्याबद्दल आम्ही तुमचं आभार मानतो. हा माहीत आलं लक्षात. आज या ठिकाणी श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. असो, सगळे विषयांना मंजुरी मिळाली, परंतु सहकार काय आजपासून चालत आलेला नाही. अनेक वर्षापासून पूर्वीपासून हा सहकार चाललेला आलेला आहे. तर अनेक वर्षापासून हा सहकार चालला. रामायण महाभारत तुकाराम महाराजांपासून कंटिन्यू जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मानवाच्या कुठं ना कुठं तर सहकारी संस्थेशी संबंध येतो. एखादा पगारदार असेल, शेतकरी असेल, कुणीही असेल, ह्यांचं सगळ्यांचं सहकारी संस्थेशी कुठं ना कुठं तरी संबंध येतो. आणि जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कुठं तरी एखादा सर्व्हिसला जरी असला तरी त्याचा कुठं तरी हाऊसिंग सोसायटी, गृहनिर्माण संस्था, साखर कारखाना, सहकारी बँकेत कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी संबंध येतो. आणि मग असं असताना देखील सहकारी कायदा खूप तरतूद झाल्या, बदल झाले, नवीन नियम आले, सगळं आलं, वेगवेगळे नियम आले. परंतु आत्ता नागरी सहकारी पतसंस्था हे शोभेचं पावलं राहिले नाही.
नागरी सहकारी पतसंस्था काढणं खूप सोपं आहे, चालवणं खूप अवघड आहे. प्रत्येक महिन्याला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवी किती, कर्ज वाटप किती, वसुली किती, NPA किती आणि CR SLR हा किती आहे, प्रत्येक महिन्याला EMIची माहिती देण्यासाठी त्याच्यासाठी आत्ता नियामक मंडळाची तरतूद केलेली आहे. नागरी सहकारी पतसंस्थेवर इतकी बंधनं येतात. नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्था एकच कॅटेगरीमध्ये झालेल्या आहेत. जेवढ्या नागरी सहकारी पतसंस्थेला नियम लागू झाले, नागरी सहकारी बँकेला तेवढे सगळे नियम आपल्या पतसंस्थांना लागू झाले. नागरी सहकारी बँकेला NPA लागू झाला, हळूहळू पतसंस्थाला NPA झाला, KYC लागू झाला, हळूहळू आपलं पतसंस्थाला लागू झाला. ऑडिटचे निकष बदलले. कशा पद्धतीने ऑडिट, ठेवीला किती टक्के मार्क द्यायचे, वसुलीला किती टक्के मार्क द्यायचे, संचालक मंडळाच्या मीटिंग किती, NPA किती, NPAची तरतूद किती केलेली आहे, अंशकालीन निधी किती काढलेला आहे, ह्या सगळ्याला मार्क ठरलेले आहे. आणि मग असं असताना देखील नागरी सहकारी पतसंस्था चालवणं अवघड झालेलं आहे. वारंवार प्रत्येक महिन्याला काहीतरी नवीन GR येतो, काहीतरी तरतूद येतात, बंधनं येतात. परंतु आमच्या केंद्र शासनाने विविध कार्यकारी सोसायट्या ह्या मुक्त केलेल्या आहेत. विविध कार्यकारी सोसायटीला जवळजवळ 151 उद्योग व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली. आणि मग असं असताना देखील नागरी सहकारी पतसंस्थांनी कोरोनाच्या काळात एक चांगलं काम केले, अनेक त्याच्यावरती बंधनं येऊन गेली. परंतु एक नम्र विनंती राहील, कर्ज वाटप करताना संचालक मंडळ कर्ज वाटप करतं, परंतु वसूल करताना संचालक मंडळाने देखील वसुलीचा हातभार लावला पाहिजे, वसुलीला जायला पाहिजे. 101ची प्रकरणं असते, 156 असेल. एखाद्या संस्थेने जर कर्ज प्रकरण थकलेलं असेल त्याच्यावरती कारवाई केली, 101 केलं, 156 केलं, परंतु निलावामध्ये ज्यावेळेला ती मालमत्ता काढली जाते त्यावेळेला ज्या मालमत्तेचं व्हॅल्यू तेवढं येत नाही आणि मग ऐन वेळेला संस्थेला तोटा येतो, NPAची तरतूद करावी लागते. अनेक ठिकाणी आपण पाहणार आता कर्ज, सुरक्षित कर्ज कुठली, विना तारणी कर्ज कुठली, तारणी कर्ज कुठली, जोखमीची कर्ज कुठली आणि विना जोखमीची कर्ज कुठली. जी विना जोखमीची कर्ज तिचे जास्त वाटप झालं पाहिजे, ठेवीच्या प्रमाणात कर्ज वाटप झालं पाहिजे. आता नियामक मंडळ आलेले, नियामक मंडळ सांगतं ठेवी किती आहेत त्याच्या प्रमाणात कर्ज वाटप करा. मार्केटमध्ये कर्ज मागणारे खूप आहेत, ठेवी ठेवणारे खूप आहेत. कोणाची ठेव घेऊन उपयोग नाही किंवा कोणालाही कर्ज वाटप उपयोग नाही. एखादं कर्ज वाटप केलं, संचालक मंडळाला एखादा कर्जदार येतो, सांगतो मला अडचण आहे, मला कर्ज मंजूर करा, व्हॅल्युएशन 2 दिवसांनी 3 दिवसांनी देतो, पाठवून देतो, नंतर देतो, आणि मग ते कर्ज प्रकरण आपण सोडतो. परंतु त्याचं व्हॅल्युएशन वेळेत येत नाही किंवा एखादं कागदपत्र अपूर्ण राहतं, त्याची गरज आपण भागवतो आणि नंतर ते कर्ज वसूल थकलं का वसूल करायला एखादं कागदपत्र अपूर्ण असेल ते कर्ज वसूल होत नाही. अशी अनेक प्रकरणं आपल्याकडे असतील का त्याच्या कुठेतरी कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे ते कर्ज वसूल होत नाही. 101 करा, 156 करा. म्हणून किती माणूस जवळचा असू द्या, नातेवाईक असू द्या, कोणी असू द्या, कर्ज वाटप करताना त्याचं कारण आणि तारण योग्य असलं पाहिजे. कुठल्या कारणासाठी त्यांनी कर्ज मागितले, व्यवसायासाठी मागितले ना, व्यवसायासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. नाही तर व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं आणि कुठंतरी मुलामुलीचं लग्न किंवा एखादी 2 व्हीलर 4 व्हीलर घेण्यासाठी किंवा दुसऱ्या ठिकाणी खर्च करायचा, अशी कर्ज वसूल होत नाही. म्हणून संचालक मंडळाने देखील वाटप करताना ते कारण योग्य पाहिजे आणि त्याचं तारण देखील योग्य पाहिजे. भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेने जुन्या वाहनांवरती कर्ज दिलं. भुदरगड 35 शाखा होत्या, 700-750 कर्मचारी होते. पाहण्यासाठी लोक जायची नाशिक, पुन्हा मुंबईवरून. आणि अशा वेळेला जुन्या वाहनावरती कर्ज दिलं. जुन्या वाहनांचं कर्ज व्हॅल्युएशन कमी निघालं आणि कमी निघाल्यानंतर 90% 80% कर्ज वाटप केलं. त्याला माहीत होतं वाहन काही दिवसांनी विकाय काढले. आज जर 10 लाखाचं वाहनाला जर आपण कर्ज दिलं, उद्या जर 8 दिवसांनी ते मार्केटमध्ये आणलं तर त्या वाहनाची व्हॅल्युएशन तेवढं निघत नाही. आणि मग कर्जदाराने हप्ते थकवले, जप्तीला गेले, वाहनं जप्त केली, त्याचा निलाव केला. 40,000चं वाहन 30,000ला 25,000 जाऊ लागलं आणि मग कर्ज वसूल झालं नाही. आणि मग अशा वेळेला काय केलं, शेवटला मॅनेजरनी स्वतः डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. आज भुदरगड नागरी पतसंस्था बंद पडली. अशा अनेक पतसंस्था मार्केटमध्ये आल्यात. या ठिकाणी ठराविक लोकांना गोळा करतात, ठराविक पुढाऱ्यांना गोळा करतायत आणि त्यांना पालक संचालक करतायत. पालक संचालक करून त्या अनेक ठिकाणच्या ठेवी गोळा करतायत. ठेवी गोळा करून आज सगळ्या ठेवी ट्रान्सफर झाल्यानंतर आता रायसोनी पतसंस्था आहे, BHR एक पतसंस्था आली, भाईचे हिराचंद रायसोनी. आपल्या इथं आली का नाही माहीत, परंतु तुम्ही संस्थेत गेल्यानंतर ताबडतोब टाय बूट सूट घातलेल्या त्या मुली असतात, मुलगा असतात, ताबडतोब येणार. तुम्हाला काय थंड हवं आहे, काय स्प्राईट, मिरिंडा, चहा, कॉफी देतात. त्यांना वाटतं, तुम्हाला वाटतं खूप चांगल्या पतसंस्था आहेत. आणि मग आमचे जुने रिटायर्ड शिक्षक काही ज्यांना 45-50 लाख हजार रुपये पेन्शन होती, अशी जुने कस्टमर त्यांनी शोधले. त्यांनी ठेवी ठेवल्या. संस्था बंद झाली 8 दिवसामध्ये. गेल्या ठेवी बुडाल्या, सगळं बुडालं. आणि म्हणून अशा पतसंस्था आज येतात. एखादी पतसंस्था चुकीचं काम करते, पण सगळ्या पतसंस्थांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणून देखील आज मार्केटमध्ये कितीतरी पतसंस्था आहेत. तापी असेल, भुदरगड असेल, चंद्रकांतधारी बडे असेल, BHR असेल, ह्या पतसंस्था येतात, मार्केट गोळा करतात, पैसा गोळा करतात, सभासदांना बोलतात. परंतु एक विनंती राहील की ही संस्था माझी, या संस्थेत ठेवी ठेवा, ह्या संस्थेत कर्ज पुरवठा करा. अशा पद्धतीने जाणीव सभासदांना झाली पाहिजे. 1% जर कर्ज ठेवी ठेवल्या, आज लोकसेवा बँक बुडाली. अनेक आळेफाटा, नारायणगाव, मनसरमधल्या अनेक पतसंस्थांचा पैसा गुंतला.
आणि मग अशा वेळेला एन पीची तरतूद करावी लागते. एन पीची तर आता प्रशासकीय खर्च हा 2% सांगितला आहे. 2%पेक्षा जास्त प्रशासकीय खर्च नाही पाहिजे. 5%पेक्षा थकबाकी झाली नाही पाहिजे. आपल्या संस्थेची थकबाकी साहेब यावेळेला अहवालात टाकलं नाही की विनंती राहील निवड साहेबांना, संचालक मंडळाला. कर्जवाटप आपण कर्जवाटप करताना वसुलीला देखील आपलं हातभार लागला पाहिजे. संचालक मंडळाचा आत्ता यापुढं हा लग्नपत्रिकेवरती किंवा कुठं नारळ घेण्यासाठी आत्ता ही राहिले नाही. हा काटेरी मुकुट आहे. पतसंस्थेचं संचालक होणं म्हणजे हा काटेरी मुकुट आहे. पतसंस्था चालवणं एवढं अवघड झालं आहे. गल्लोगल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या खाजगी बँका आल्यात, पेमेंट बँका आल्यात. 5 मिनिटात कर्ज पुरवठा करतात, ताबडतोब कर्ज देतात. 1% जर व्याज जर जास्त मिळालं ठेवीवरती तर लोक तिकडे जातात. आणि या ठिकाणी सभासदांनी ठेवी ठेवल्यात. हे कशाच्या माहिती आहे का? ह्या आपल्या विश्वासावर ठेवल्यात. या ठिकाणी चेअरमन कोण आहे, संचालक कोण आहे, कर्मचारी कोण आहे. म्हणून या पुढे पतसंस्था चालवणं खूप अवघड आहे. अनेक बाहेरच्या पण पतसंस्था या ठिकाणी येऊन गेल्यात. मग पतसंस्था चालवायची असेल तर काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून प्रत्येक महिन्याला खातं आता तुमची माहिती मागवतोय, वसुलीची माहिती मागवतोय, ठेवीची माहिती मागवतोय, कर्ज वाटप NPAची माहिती मागवतोय. आणि म्हणून पतसंस्थेची वसुली ही एक अत्यंत काळाची गरज आहे आणि ती वसुली झाली पाहिजे. जास्तीत जास्त 5%पेक्षा वार्षिक अहवालामध्ये पुढच्या वर्षी थकबाकी किती आहे, थकबाकीचं प्रमाण येऊ द्या, NPAचं प्रमाण येऊ द्या. CD रेशोचं प्रमाण आलेलं आहे 60%, चांगले आहे CD रेशो. परंतु हे प्रमाण सगळं येऊ द्या आणि चांगल्या पद्धतीनं ह्या विश्वासावरती सभासदांनी ज्या ठेवी ठेवल्यात त्या विश्वासाला पात्र राहून आपण ही संस्था चालवतोय. भविष्यात या संस्थेची वाढ मोठी होऊ, परंतु थकबाकीचं प्रमाण हे वाढलं नाही पाहिजे. थकबाकी ही वसूल झालीच पाहिजे. किती जवळचा नातेवाईक असू द्या, काही असू द्या. आता आपल्या तालुक्याला सूर्यवंशी साहेब आलेले आहेत. आता आम्ही अनेक ठिकाणी मागणी केली. 2 महिन्यामध्ये तुम्हाला 101चे दाखले मिळतील, हेरिंग निघतील आणि 2 हेरिंगमध्ये तुम्हाला 101चा दाखला दिला जाईल. 2 हेरिंग झाले का 101चा दाखला घेऊन लगेच तुम्ही वसुली करू शकता. म्हणजे वसुलीचं स्पीड जास्त वाढवा. नियामक मंडळ प्रत्येक महिन्याला ह्या आढावा घेते आणि त्याच्यावरती आपल्या पतसंस्था कशा चालल्यात, काय चालल्यात याचा आढावा हा जातोय. असो, जास्त वेळ नाही घेता. तुमच्या सगळ्यांची सभा पार पाडली. बोलण्यासारखं खूप आहे. 1 तास लागेल, अर्धा तास लागेल. जास्त वेळ आपला घेणार नाही. अनेक मान्यवरांना पुढं मीटिंग आहेत, त्यांना पण जायचे. या ठिकाणी सभापती साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांना पण अजून बोलायचे. माझ्यानंतर माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या ठिकाणी सहकारात काम केलेली लोक आहेत. परंतु संस्था चालवा. एक आत्मनिर्भरपणे ह्या संस्था चालल्या पाहिजेत. पैसा तुमचा, मालक तुम्ही, सगळं तुम्ही. खात्याचं फक्त नियंत्रण राहिली या संस्थांवरती. आमच्या विविध कार्यकारी सोसायट्या मुक्त केल्यात, तशा नागरिक पतसंस्था मुक्त केल्या नाही केंद्र शासनाने. त्यांच्यावर अजून बंधनं टाकलेली आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पतसंस्था चालवा, व्यवस्थित चालली पाहिजे. तिचं लक्ष घालून झालं, वसुली झाली पाहिजे आणि कुठल्या प्रकारची अडचण न येता ह्या संस्था चालवा हीच विनंती करतो. संस्थेची प्रगती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रगती हो, ठेवी वाढो, कर्ज वाढो, कर्जाचं वितरण चांगल्या पद्धतीने हो आणि वसुली देखील चांगल्या पद्धतीने हो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. श्री केदारे साहेबांचे दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद. यानंतरचे सत्कार संजू शेठ मोरकर. धन्यवाद. आजची ही 29वी वार्षिक सभा सभासदांनी नेहमीप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात आत्तापर्यंत पार पाडलेली आहे. आणि जशी चर्चा झाली की आपण थोड्या बिझनेसमध्ये जास्त नफा या ठिकाणी गोळा करत आहोत. त्याचं कारण आहे की ह्या संस्थांवर RBIचं मोठं नियंत्रण येऊ लागलेलं आहे. आपल्यालाही मोठा प्रश्न भेडवत आहे की ठेवी खूप येत आहेत पण चांगले कर्जदार सापडत नाही आहे. आणि ह्या सगळ्या स्पर्धेतून ह्या पतसंस्थांना वाटचाल करायची. साहेब म्हटले त्याप्रमाणे काटेरी मुकुट आहे. फार काही लिबरल वागायला गेलो की तुमचा आम्हाला जास्त चाप बसतो. त्यामुळं या अशा वातावरणामध्ये आपण हे काम करतो आहे. असो, या ठिकाणी माझ्याकडं गोड कामगिरी दिली आहे. आज जे मान्यवर उपस्थित आहे त्यांचा पतसंस्थेच्या या वार्षिक सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सत्कार करतो आहे. तर पहिला सत्कार या ठिकाणी आत्ता आपल्या बाजार समितीचे जे नवनिर्वाचित सभापतीपदी निवड झाली आणि खूप लोकप्रिय असे सभापती पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी विराजमान झालेत. तर माननीय वसंतराव भालेराव साहेब सभापती यांना या ठिकाणी सत्कार माननीय चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी करून घ्यायचा आहे. आणि लोकप्रिय सभापतींना या ठिकाणी आत्तापर्यंत इतिहास आहे, 2-2दा संधी मिळाली. माऊली गावडे असतील, प्रकाशराव असतील. सत्कार होताना आपण टाळ्या कमी पडून देऊ नका, विनंती आहे माझी.
तसंच आपली ही पतसंस्था ज्यांच्या काळामध्ये स्थापन झाली त्यांनी भरीव योगदान दिलं असे मार्केट कमिटीचे माजी सभापती, साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य माऊली गावडे यांचा सत्कार या ठिकाणी संस्थापक बाबूशेठ मोर्डे यांनी करावा अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा सत्कार होताना जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे. यानंतर सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते व आपल्या भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक मान्य शांताराम बापू हिंगे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी आमचे कराळे साहेब करतील. या ठिकाणी मंचर गावचे राजकीय युवा कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते संतोष भाऊ बानकेले यांचा सत्कार आमचे लक्ष्मण शेठ बानकेले करतील. तिथं उभं राहा, तेच उभं राहा. हां, भाऊकी खुशकी. यानंतर आमच्या बाजार समितीचे माजी संचालक व आमच्या आडत असोसिएशनला खूप मोलाची भरीव त्यावेळेला आम्हाला मदत झाली असे बाळासाहेब मेंगडे व आता त्या ठिकाणी सरपंच आहेत मेंगडेवाडीचे, तर त्यांचा सत्कार या ठिकाणी कसाब संतोष कसाब यांनी करून घ्यायचा आहे. वकील साहेब गेले, वकील साहेब गेले. या ठिकाणी आमच्या पतसंस्थेमधलं अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व जाधव साहेब यांचा सत्कार या ठिकाणी पुन्हा एकदा आमचे चेअरमन साहेब करतील. पत्रकार संतोष वळसे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष पत्रकार साहेब या ठिकाणी यायचे आहे. बाळासाहेब बानकेले उपाध्यक्ष यांच्या हस्ते आपला सत्कार होईल. कृपया टाळ्या कमी करून द्या. यानंतर लोकमतचे आमचे पत्रकार मित्र विलासराव शेटे यांचा सत्कार या ठिकाणी संस्थापक बाबूशेठ मोर्डे करतील. आणि आणखीन एक माहिती की विलास शेठ आमचे पतसंस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट म्हणूनही काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी पण खूप सोप्या पद्धतीने मिळते, याचा एक आम्हाला आनंद होतो. यानंतर आमच्या मार्केटमधील संघटनांच्या प्रतिनिधींचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तर आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य संतोष शेठ पोकरकर माडेवाले यांचा सत्कार या ठिकाणी पुन्हा लक्ष्मण शेठ यांच्या हस्ते होईल. यानंतर तरकारी व्यापारी असोसिएशन माननीय बाळासाहेब खिलारी यांचा सत्कार या ठिकाणी कराळे साहेब यांच्या हस्ते होईल. पुढचं घेऊ. नंतर हमाल मापाडी संघटना यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष माशेर यांचा सत्कारही कराळे साहेब यांच्या हस्ते होईल. मार्केट यार्ड मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश रामशेठ थोरात यांचाही सत्कार कराळे साहेबांच्या हस्ते होणार आहे. गणेश शेठ नसतील तर त्यांच्या वतीनं संदीप गांजाळे यांनी येऊन तो सत्कार घ्यायचा आहे. उपाध्यक्ष आहेत पिंटू शेठ, नितीन, या ठिकाणी ठेवीदारांचा सत्कार या ठिकाणी आता होत आहे.
ज्याला इकडं आहे ना हो माननीय मारुती महादेव पल्ले ठेवीदार सत्कार, या ठिकाणी तो सत्कार माननीय सभापती वसंतराव भालेराव यांनी करून घ्यायचा आहे. ठेवीदारांचा सत्कार आहे. भगवान ज्ञानभाऊ बांगर मान्यवरांनी आता सत्कार करून घ्यायचा आहे. तुषार बबनराव शिंदे, गणेश विलास थोरात, सविता मोर्डे, गणेश विलास थोरात, उदय लक्ष्मण चिखले, सौ गावडे विमल महादेव, शांताराम भाऊ जाधव, श्रीमती वाबळे कलाबाई शंकर, आनंदराव तुकाराम चिखले, रामदास बाबूराव यलभर, प्रकाश धोंडो पोखरकर. खूप चांगल्या प्रकारे इन्कम कर्जदारांच्या माध्यमातून येत असतो. खूप चांगल्या कर्जदारांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करत असतो. बाबाजी दत्तात्रय शिंदे, हळूहळू या. काही सत्कार आपल्या महिला संचालकांच्या हस्ते करून घ्यायचा आहे. महिला संचालक पुढे या. आपण आणि एकच करू याच्यात 1,000 एकच करू. विठ्ठल धोंडेभाऊ वावळ, भगवान बारको वावळ, विलास दत्तात्रय पोखरकर, नंदकुमार रामदास वाळ, यानंतर आमचा एक विशेष सभा या विलासराव. नवनियुक्त सत्कार संचालकांचे 3 राहिलेले आहेत. तर हमाल मापाडी विभागातून बिनविरोध मार्केट कमिटीवर संचालकपदी निवडून आलेले सुनील निवृत्ती खानदेशे यांचा सत्कार या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आडत विभागातून राजेंद्र शेठ मिश्रीलाल भंडारी यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे. व आमच्या संचालकपदी असलेले लक्ष्मी शेठ बानखेले यांचाही मार्केट कमिटीवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचाही सत्कार या ठिकाणी बाबू शेठ मोर्डे संस्थापक व माऊली गावडे यांच्या हस्ते होते.
या ठिकाणी बारको शेठ जगताप यांनी या आर्थिक वर्षात फार मोठं सहकार्य या ठिकाणी पतसंस्थेला केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते होत आहे. या ठिकाणी सहाय्यक निबंधक श्री सूर्यवंशी साहेब नाही तर सहाय्यक निबंधक कार्यालयातून कोणी अधिकारी असतील तर कृपया पुढे येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. आणि सहकार प्रशिक्षण केंद्राचे मान्य केदारे साहेब यांचाही सत्कार चेअरमन यांनी करून घ्यायचा आहे व कराळे साहेब यांनी मिळून करायचा आहे. चेअरमनची इच्छा आहे कराळे साहेबांनी करावं. यानंतर आम्ही विशेष काही पुरस्कार सन्मानित करणार होतो. त्याच्यामध्ये वेळेच्या अभावी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मृणाल गांजाळे शिंदे मॅडम यांना आम्ही दिलेला आहेच. त्यानंतर आमच्या पतसंस्थेचे संस्थापक यांचा द्वितीय चिरंजीव हा MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून आता प्रशिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेला आहे. तर त्या ठिकाणी वैभव मोर्डे यांचा सत्कार या ठिकाणी मान्य सभापती आता या ठिकाणी दुर्दैवाने ते आज नाही आहेत त्यांच्यातर्फे वडिलांचा सत्कार करून घेऊ आपण. आमचे कायदेविषयक सल्लागार शेटे साहेबांचा झाला. त्याच्यानंतर निगोड साहेब असतील तर त्यांनी पुढे यायचे व पोटे मॅडम. या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला तसा सेवक कल्याण सभासद निधीमधून आपण ज्यांचं या आर्थिक वर्षामध्ये निधन होतं त्यांच्या वारसांना 10,000 रुपये आपण या ठिकाणी सेवक कल्याण निधीमधून आपण या ठिकाणी एक मदत म्हणा किंवा काय एक फुलाची पाकळी म्हणा या पद्धतीने देत असतो. त्यामधली ती नावं आहेत आतार कैलासवासी बापू शंकर आतार, कैलासवासी ज्ञानेश्वर गोपाजी मोर्डे, कैलासवासी जालेंदर रखमा शिंदे आणि कैलासवासी नीती नळकंठ खोळे हे 4 आपण या ठिकाणी सभासद कल्याण निधीमध्ये या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात कैलासवासी आतार बापू शंकर यांच्या वारसदारांनी पुढे येऊन या ठिकाणी आपला चेक या ठिकाणी स्वीकारायचा. या ठिकाणी आमच्या महिला संचालिका माननीय इंदोरे मॅडम आणि वाळुंज मॅडम या दोघींनी तो चेक द्यायचा आहे. सत्कार नाही म्हणतो आपण हा सानुग्रह निधी टाईप आपण हा सभासद कल्याण निधीचा वाटप या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात केलेला आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक विद्यमान सभापती मार्केट कमिटी माननीय वसंतराव बालराव साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सभापती साहेब इथं वैभवचा माईक आहे त्यामुळे तुम्ही इकडे या. त्याचं शूटिंगमध्ये होईल.
इकडे घे बरं तो तुम्हाला श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची आज वार्षिक सभा, त्यानिमित्तानं उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी सभापती माऊली गावडेंचं नाव हे आम्हाला घ्यावंच लागेल, कारण बऱ्याच वेळेला सहकारात काम करत असताना, तालुक्यात काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांच्या संदर्भात आणि विशेष करून सहकारी संस्थांच्या संदर्भात त्यांचं योगदान या तालुक्यासाठी फार मोठं आहे. त्याचप्रमाणे पतसंस्थेचे चेअरमन, संस्थापक, व्हाईस चेअरमन आमचे हिंगे बापू, सर्व उपस्थित संचालक मंडळ, सभासद, आमचे सर्व पत्रकार मित्र, खरं तर बोलावं काय, कारण तुमचा आरसा इतका स्वच्छ आहे, त्यामुळे उपदेश देण्यासारखं सुद्धा काही नाही. कारभार इतका स्वच्छ आहे, मग कुठं टीकाही करता येत नाही किंवा आमच्यासारख्याने काही सल्लाही देता येत नाही. बरोबर आहे ना संतोषजी? कारण आरसा असा आहे, भागभांडवल आहे कोटींच्या पुढं, सभासद संख्या 1360 म्हणजे मर्यादित संख्या आहे. आपल्या मोठमोठ्या संस्थांच्या सभासद संख्या 12, 13 हजार, 20,000 पर्यंत आहे. आणि निधी आहे 2,20,00,000, ठेवी आहेत 21 कोटी आणि गुंतवणूक आहे 9 कोटी. एकूण उत्पन्न आहे 2,52,00,000 आणि निव्वळ उत्पन्न आहे 37,00,000. आकडेवारीच्या तुलनेत जर गेलं तर निव्वळ उत्पन्न फार मोठा आकडा आहे आणि नफ्याच्या तुलनेत गेलं तर 37,00,000 हा सुद्धा आकडा काही कमी नाही. काही रेशो मेंटेन करायचे असतात, कारण रिझर्व्ह बँकेने काही नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी कारभार करावा लागतो. मागाशी माझ्या आधी या ठिकाणी केदारी सरांनी काही गोष्टींचा उल्लेख केला, पण मी तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये छोट्या संस्था, सहकारातल्या आणि त्यातल्या त्यात आर्थिक व्यवहाराच्या संस्था, या संस्थांना भविष्यामध्ये किती स्थान राहील हे मला माहीत नाही. कारण केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर सहकार खातं तयार केलं आणि आता सहकार खात्याच्या माध्यमातून वित्तीय संस्थांना पुढं आणण्याचं कामसुद्धा सुरू झालं आहे. याचा उल्लेख मगाशी केला कोणीतरी की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आता 161 व्यवसाय सुरू करायला केंद्रीय सहकार मंत्र्यांनी बरेच काही संमती दिलेली आहे. आणि त्यांचा प्रयत्नसुद्धा असाच राहणार आहे की सहकाराच्या माध्यमातून आपलाही सहकारीच आहे, आपली संस्थासुद्धा सहकारीच आहे, परंतु त्यांचा उद्देश असा आहे की मोठमोठ्या संस्था तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर या तयार करायच्या सहकारी संस्था आणि त्याच्या माध्यमातूनच हा वित्तीय पुरवठा करायचा. छोट्या छोट्या संस्थांना आता बगल द्यायच्या पाठीमागं सहकार खातं त्या ठिकाणी लागलेलं आहे. आपण जर बारीक विचार केला तर तुम्ही एकदा वाचा, 161 व्यवसाय म्हणजे कोणकोणते, जे व्यवसाय आपल्याला पतसंस्थेच्या माध्यमातून करता येत नाही किंवा त्याला लोन देता येत नाही, अशा प्रकारचे ते व्यवसाय आहेत. आता मच्छी विकणे, मच्छीला खरेदी विक्री करायला लोन देणे वगैरे हे आपण करू शकतो का?
ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं एका बाजूला शेतीच्या संदर्भात सहकारातून जे कामं चालतात त्यांना पाठबळ देणं आणि दुसऱ्या बाजूला हे मध्यमुदत कर्जांसाठी मोठ्या मोठ्या संस्थांनी पतपुरवठा करणं हे सुद्धा काम आता राष्ट्रीय सहकार खात्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून आपण फक्त आता अल्पजीवी न राहता अल्पसंतुष्ट न राहता आपल्याला सुद्धा मोठमोठे निर्णय या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. विशेष करून सहकारात आपण कर्ज वाटपाला आता घाबरतो. नाही म्हटलं तरी या 5-7 वर्षामध्ये कर्ज वाटप करायचं म्हणलं की संचालक मंडळांच्या अंगावर काटा येतो. जर त्याची वसुली झाली नाही, जरी NPAची परवानगी दिलेली असली तरी उद्या वसुलीच झाली नाही तर फार मोठ्या संकटाला संचालक मंडळाला आणि सभासदांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. आणि म्हणून आजचा जो कारभार आपली छोटी संस्था आहे, निश्चितपणे आपला जो कारभार आहे श्री दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा हा अतिशय स्वच्छ आणि किमान तुमची आपली छोटी संस्था आहे, फार लांब जायचं नाही, छोट्या संस्थेच्या माध्यमातून व्यवहार करायचे आणि जास्त नफ्याच्या पाठीमागे न लागता जास्त लोकांची गरज कशी भागवता येईल हे उद्दिष्ट मनाशी ठेवून आपली जी संस्था चालली त्याबद्दल आम्हालासुद्धा त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि म्हणून मी श्री दत्त नागरी सहकारी संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे ह्या संस्थेचे संस्थापक यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. बऱ्याच लोकांनी काही पतसंस्था आपण जर पाहिल्या तर एका पतसंस्थेवरून सुरुवात केली. आता त्यांच्या जवळपास 10-10, 15-15, 20-20 शाखा पाहायला मिळतात. शाखा जेवढ्या वाढतील तेवढी संस्था अडचणीत पण येते. मर्यादित शाखा असल्या 5-10, 4-6, 5-7 शाखा असल्या का त्या कारभारावर कंट्रोल करणं हे सुद्धा सोपं असतं. परंतु 20-20, 25-25, 30-30 शाखा झाल्यानंतर कारभारावर कंट्रोल करणंसुद्धा अवघड जातं. आणि मग कंट्रोल व्यवस्थित नसेल तर त्या बँका किंवा त्या शाखा किंवा त्या सहकारी पतसंस्था थोड्याशा आर्थिक अडचणीत येऊ लागतात. कारण खर्च प्रमाण जादा होतं, नफ्याचं प्रमाण कमी होत राहतं. खर्च प्रमाण जादा का होतं? 20 संस्था जर असतील तर त्या 20 संस्थेचा सगळा खर्च त्या ठिकाणी आपोआप वाढत चालतो. जेवढ्या संस्था कमी असतील, तुमच्या शाखा कमी असतील, तेवढा खर्चाचं प्रमाणही मर्यादित राहतं आणि उत्पन्नाचं प्रमाणही व्यवस्थित राहतं आणि प्रत्येक संस्थेवर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं लक्षही देता येतं. अशा पद्धतीचा कारभार या संस्थेने आत्तापर्यंत केला आहे. मी त्यांच्या कारभाराला शुभेच्छा देतो. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु पुन्हा एकदा सांगतो, या संस्थेच्या कारभाराबद्दल माझ्यासारखी व्यक्ती सहकारात काम करत असताना निश्चितपणे संतुष्ट आहे, समाधानी आहे. आज जर वळसे पाटील असते तर त्यांनीसुद्धा आपल्या कामाचं निश्चितपणे कौतुक केलं असतं. आणि म्हणून त्यांच्याही वतीनं मी तुमच्या संस्थेला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री दत्तकृपा पतसंस्थेचे 29वे वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण सर्व सभासद आलात आणि आम्हाला सहकार्य केलं. मला एक माझ्या सर्व सभासदांना एक विनंती करायची की माझ्या आपल्या बँकेत प्रत्येक सभासदानं कोणत्या ना कोणत्या रूपात आर्थिक व्यवहार चालू ठेवावेत. नुसतंच आपलं दत्तकृपा पतसंस्था ही दिवाळीचा शिधा देते म्हणून मला सभासद व्हायचं आहे असं काही कृपया सभासदांना मी एक ही कळकळीची विनंती करतो. आणि सर्वजण तुम्ही सभेला आलात त्याबद्दल सर्व सभासदांचं, बँकेच्या सर्व हितचिंतकांचं आभार मानतो. आणि सर्व आत्ता प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जे लाभले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतरावजी भालेराव
आणि माऊली गावडे, बापू हिंगे, बाळासाहेब मेंगडे यांचाही सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि एक विनंती करतो, सर्व सभासदांनी स्नेहभोजन घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही.